पहा माझी मम्मी काय करून राहिली. मी आता बनवून राहिली, भेंड्या कापून राहिली. हे उद्याची तयारी होईल. उद्या मग सकाळी टाइमने भेटणार ना, हे सुधारा बाईले, तर त्याच्यासाठी ते स्वयंपाक करून भाजी करून घेते सकाळी. त्याच्यासाठी आता भेंड्या कापून ठेवून देतो. आणि इकडे बाईले हॅलो, नमस्कार, जय भीम सर्वांना. आणि तुम्ही कसे आहात? आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल. आणि मी पण एकदम मस्त आहे, मजेत आहे तुमच्या आशीर्वादानं. आणि एकच वेळा लाईव्ह मिळते म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा. तर चला आता मी भेंड्या कापून ठेवते उद्यासाठी, कारण उद्या सकाळी बाई आपल्या ड्युटीवर जाते तर तिला वेळ मिळत नाही. आणि मी काही बनवत नाही, भाजी इथेच बनवून जाते. मी फक्त पोळ्या बनवते. तर हे उद्याची तयारी आहे, उद्या सकाळची. तर आता ह्या भेंड्या म्हटलं मी काढून ठेवून देतो. आणि आता चिकन बनवलं आहे, तर आता मी सलाद पण बनवते. काकडी काटून ठेवून देतो. आणि इकडे बघू शकता तर चिकन आहे, आता उकडायला ठेवलं आहे. चिकन बनवत आहे. आज आमचा पाहुणचार आहे चिकनचा. आणि उद्या आम्ही अजून परत तिकडे जाणार आहे. दुसरा नंबरवाली बाई आहे तिच्याकडे जाणार आहे. तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. आणि बरं, एक गोष्ट, तुम्ही मला गलत कॉमेंट बिलकुल करू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, पाहायचा असेल तर पाहू शकता, नाही तर तुम्ही वर क्लिक नका पाहू. तुम्हाला मी जबरदस्ती नाही करत. आवडत असेल तर पहा, नाही तर नका पाहू. पण प्लीज गलत काही कॉमेंट्स करू नका. छान छान कॉमेंट्स करा तर मी खुश, तुम्ही पण खुश. तर हे पहा, जरड भेंडे आहे. त्या जरड भेंड्याच्या मी बिया काढते, कारण बिया बी खूप चांगले लागते. तर ह्या कोवळ्या भेंड्या होत्या, ह्या टाकले. आणि ज्या जरड आहे त्याची मी बिया काढते, कारण हे फेकत नाही मी. हे बघा, खूप जरड आहे. तर तुम्ही सुद्धा असं करू शकता, कारण ह्या दाण्याची भाजी खूप चांगली लागते. भेंड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर चांगली बनते फेकल्यापेक्षा. तुम्ही हा जरड भेंड्या फेकत असता का? मला कॉमेंट्समध्ये सांगा. याच्यातल्या मी बिया यूज करते. ज्या कोवळ्या भेंड्यामध्ये मी काटलेले आहे त्याच्यामध्ये हे दाणे मिक्स करून देते. कारण हे बघा किती चांगले दाणे आहे, मस्त ठस भरलेले. तर कशाला फेकायचे? तर शिलट काढायचे, मस्त दाणे काढून घ्यायचे याच्यातले. तर छान लागते बियाची भाजी. हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आता 10 वाजले. तर माझी ताई आता ड्युटीवर चालली गेली. तर फक्त सकाळचा मस्त चाय नाश्ता करून चालली जाते. आणि हे बघा, देवांशू आणि माही जेवण करून राहिले आणि मी इकडे पोळ्या बनवून राहिली. आणि इकडे अंशू झोपलेला आहे, मोठ्या ताईचा मुलगा झोपलेला आहे. आणि 11 वाजता इथे नळ येतो. तर मी म्हटलं ते येईन, मग ते कोण उशीर होऊन जातो, ते थकून जाते. तर मग मी ते येतपर्यंत मी पूर्ण कामं करून ठेवून देते. तशी पूर्ण कामं करून जात असते. पाणी भरणं, कपडे धुणं, पोळ्या बनवून ठेवणं, हे काम मी करून घेत असते. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू राहा, स्किप करू नका. आणि मी उद्याला गावालाच जाणार आहे. आता झाले मला 4-5 दिवस झाले मला येऊन. तर आता उद्याची तयारी करते. चला. हो, नमस्कार, जय भीम. इकडे बघा मोठीचा टंकी आहे, टंकी प्लाझा. हे बघू शकता बा किती मोठी. आणि ते झाड मधात आलेलं आहे. चला, मी तुम्हाला प्लाझा टंकी दाखवते. हे बघू शकता, हे आहे एवढी मोठी टंकी आहे इथे. आणि इकडे मस्त खुल्लं वातावरण आहे, खूप छान. हे माझ्या ताईचं घर दाखवलंच होतं. आणि ना इकडच्या पूर्ण जुग्या तुटलेल्या आहे. फक्त हे एकच
फक्त हे एकच जुग्गी राहिलेली आहे, तर ती आता तुटणार आहे. तर मग त्यांना दुसरं मकान भेटणार आहे. तर असं आहे. हे बघा, हे झाड कशाचं आहे तुम्ही ओळखता काय ह्या झाडाला? बघा बरं, हे कशाचं पान आहे आणि कशाचं झाड आहे हे बघितलं का तुम्ही? असं झाड, हे बघा असे पत्ते आहे याचे. पण छान वाटते झाडाखाली बसायला ना, खूप मस्त छान वाटते. आणि कसं, आणि तसंही झाडाखाली बसलं पाहिजे, थंड थंड ऑक्सिजन मिळते आणि खूप चांगलं वाटते इकडे, खूपच. चला मग, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा. आता मी चालवतो सायकल, खूप दिवस झाले सायकल चालवली नाही. तर आता पहा सायकल कशी चालवते, चालवली तर नाही कधी. तर चला आता मी बी चालवा. तू बी चालवशील, अगोदर मी चालवणार. हा चला, झाली सायकल शिकून माझी. आता पूर्ण सायकल येऊन राहिली. अगोदर मला चालवताच नाही येत होतं, पण आता मस्त चालून राहिली. भरलं शिकली. कोणतेही काम शिकण्यानं बात होते, शिकलं तेव्हाच येते. आपल्या मनामध्ये इच्छा पाहिजे तर का कोणती गोष्ट, सायकल तर हर कोणी शिकते म्हणा.